विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे 5 दिवस उरलेले आहेत आणि त्यामुळे वैयक्तिक मतदारांच्या भेटीगाठीसह आता प्रचार रॅल्यांना वेग आलेला आहे। आज नाशिकमध्ये नाशिक पश्चिमचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार दशरथ पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः छत्रपती संभाजीराजे मैदानात उतरलेले आहे आणि नाशिक शहरातून आज संभाजीराजे यांची रॅली पार पडतीये। संभाजीराजे आता आपल्या सोबत आहे। राजे, स्वागत आहे आपलं साम टीव्ही मध्ये। राज्यभर फिरताय, प्रचारासाठी कसा प्रतिसाद? अतिशय चैतन्याचं वातावरण आहे, अतिशय चैतन्याचं वातावरण आहे। जनता सुद्धा व्यथित आहे। जनतेला सुद्धा जो काय राजकारणाचे राजकीय लोक खेळ खंडोबा करायला लागलेत हे लोकांना समजायला लागलेले आहे। 75 वर्षात इतकी घाणेरडी परिस्थिती कुठंच महाराष्ट्राने एवढी पाहिली नाही जे या 75 वर्षात महाराष्ट्राने पाहिलेली आहे। म्हणजे आपल्या खुर्चीसाठी राजनीती बाजूला सगळी ठेवलेली आहे आणि आपल्या सोयीनुसार त्या खुर्चीवर बसायचा प्रयत्न आहे सगळे। तिथं आयडियोलॉजी हा प्रकार काय राहिला नाही आहे आणि म्हणून एक महाराष्ट्राला एक चांगला पर्याय, एक सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमच्या स्वराज्य पक्षाचा प्रयत्न आहे। आज सुद्धा नाशिक पश्चिममध्ये ही रॅली चालू आहे। तिथं माजी महापौर दशरथ पाटील एक चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कसं करता येईल, आपल्याला इतर राज्याला दिशा देणारं राज्य कसं असू शकते या दृष्टिकोनातून आमचं सगळं नियोजन आहे। आम्ही कोणाशी हेवेदावे काढत नाही, पण एक विजन, जसं नाशिक ही स्मार्ट सिटी आहे तर नाशिकला आपण काय करू शकतो 2024 ला 2029 ला एक खऱ्या अर्थाने एक पर्यटनाचा हब असेल, किंबहुना उद्योग इथं कसा आणता येईल, इथं सहकार कसा चांगला करता येईल या दृष्टिकोनातून आमचं सगळं माझे सगळे भाषण होत असतात आणि म्हणून जनता निश्चित आम्हाला कौल देईल हा पूर्ण आम्हाला विश्वास आहे। राजे, गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय राजकारणाची पातळी घसरतीये। कमरेखालचे शब्द वापरले जातात, कमरेखालचे वार केले जातात एकमेकांवर। अतिशय दुःख वाटतं मला, अतिशय खंत आहे। हे महाराष्ट्राचं राजकारण असं पूर्वी केव्हा नव्हतं। महाराष्ट्रात पूर्वी विरोध व्हायचा, पण इतक्या खालच्या पातळीच्या जाऊन हे सगळे राजकीय पक्ष जे भाषा वापरतात हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, महाराष्ट्राला शोभत नाही आणि म्हणूनच या स्वराज्य पक्ष एक नाविन्यपूर्ण अनेक विषय असतील, योजना असतील आम्ही घेऊन आलोय। आम्हाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचार हा रुजवायचा आहे आणि म्हणून जनता सुद्धा एक वेगळा पर्याय म्हणून हुडकायला लागलेले आणि तो वेगळा पर्याय म्हणजेच परिवर्तन महाशक्तीचा स्वराज्य पक्ष आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये खरं तर अनेक राजकीय कुटुंब जे ते उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। पवार कुटुंब आहे, राज्यात अशी अनेक घराणी आहे की जी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, मात्र कुठेतरी कटुता जी आहे ती या कुटुंबांमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते। राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं हे खरं तर आतापर्यंत पाळलं जात होतं, मात्र आता पाळलं नाही। हीच घराणेशाही आम्हाला मोडून काढायची आहे। हे प्रस्थापित लोक 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष एका घराण्यातच सगळं सत्ता केंद्र, मग सामान्य माणसाने उभा राहायचं नाही का? म्हणून स्वराज्य पक्षाने आम्ही जे उमेदवार उभा केले हे सगळे विस्थापित लोक आहेत, सामान्य लोक आहेत जे आयुष्यात केव्हा ती स्वप्न बघायला लागले आम्हाला आमदार व्हायचंय, आम्ही आमदार होऊ शकतो आणि तोच विश्वास स्वराज्य पक्ष त्यांना द्यायला लागलेला आहे। हो, सगळ्याच गोष्टी पैशांनी होत नाहीत, सगळ्याच गोष्टी रसद असली तर होऊ शकत नाही। एक चांगला विजन बॉन्ड प्रोग्राम स्वराज्य माध्यमातून पुढे जात असल्यामुळं लोक निश्चित या विस्थापित लोकांना निवडून देतील हा पूर्ण मला विश्वास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वर्षोनवर्ष राजकारण केलं जातं। निवडणुका आल्या की तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचाच वापर केला जातो, मात्र जो गड किल्ल्यांचा मुद्दा घेऊन आपण गेल्या काही वर्षांपासून लढतात त्या संदर्भात फारसं काही मी तर सगळ्या सत्तेतल्या आणि जे विरोधी पक्षातल्या लोकांना नेहमी माझं चॅलेंज आव्हान आहे, तुम्ही गटकट केल्यासाठी का काय करत नाही? ते आपले जीवन स्मारक आहे। आता उदाहरण नाशिकमध्ये ना, आपण सगळ्यात जास्त किल्ले हे नाशिकमध्ये आणि यांनी एक किल्ला दाखवून द्यावा, यांनी इथं संवर्धन जतन या 75 वर्षात केलं, हे दुर्दैव आहे। रायगड किल्ला ती दुर्गराज रायगड आहे जे शिवाजी महाराजांची राजधानी आहे। मी मागं लागलो सरकारच्या, मग ते रायगड प्राधिकरण स्थापन झालं, माझी प्रशंसा करायची नाही, मग त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू झालं। तसंच बाकीच्या किल्ल्यांचं रायगड मॉडेलप्रमाणे का होत नाही? मी तर एवढं मागं लागतोय, पण कोणाला त्यात इंटरेस्ट नाही, त्यात मतं मिळत नाहीत। पण ते शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं खरं जीवनपणा कुठे आहे ते आहे गडकोट किल्ले। व्हावं असं वाटतं आपल्याला।
येत्या काळात सरकारकडून जे सरकार येईल त्यांच्याकडून तरी किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपला जावा. कोणाचेही सरकार येऊन दे, तुम्ही 75 वर्षात एक रायगड आणि थोडंफार सिंधुदुर्ग शिवनेरी हे 2च किल्ल्याचं संवर्धन झालेलं आहे. आणि तुम्ही 75 वर्षात तुम्हाला वेळ मिळत नाही गडकोट किल्ल्याचं संवर्धन, हे दुर्दैव आहे. आणि बाकीचे सगळ्या कामं बाजूला ठेवून, बाकीचं राजकारण बाजूला ठेवून तुम्ही शिवाजी महाराजांचे किल्ले एखादं संवर्धन जतन होणं गरजेचं आहे, कारण ते आपले जीवन स्मारक आहे. पाहतोय संभाजी राजे आता स्वतः मैदानात उतरलेले पाहायला मिळत आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज नाशिकमध्ये देखील त्यांची ही रॅली जी आहे ती पार पडते आणि राज्यातलं राजकारण जे आहे ते राजकारण जे आहे त्या राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली. त्यामुळे एक नवे चेहरे आणि एक सुसंस्कृत अशा पद्धतीचं राजकारण जनतेला देण्यासाठी आपण हा तिसरा पर्याय उभा केल्याचं संभाजीराजे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये या तिसऱ्या पर्यायाला मतदार कशा पद्धतीने प्रतिसाद देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.